गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंडवर ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली। तसंच सामाजिक क्षेत्रात आणि पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस आणि सुपरविभागीय महिला पोलीस उपनिरीक्षक काजल नामले यांच्या पथकाने रक्तदानाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथींनी मानवंदना स्वीकारली आहे। त्यानंतर आपला क्रमांक 2चं निरीक्षण संपलेलं आहे। क्रमांक 3 कडे माननीय अतिथींचं महाराज आहे। सन 2025 मध्ये गोंदिया जिल्ह्यात माओवादी यांना गोंदिया पोलीस दलासमोर केल्याबद्दल चंदेरी प्रमाणपत्र माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते यांना। आपल्या भारत देशाची ही एक खासियत आहे की आपण एक संविधान गेलेलं आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील हे सर्व कामकाज करतात आणि जनतेला डोळ्यासमोर घेऊन माझं मत आहे की ह्या भारत देशात जर कोणी नक्षलवाद त्यांचं जर रस्ता कोणी पवित्र जर घेत असतील तर माझं मत असं आहे की त्यांना पण एक दुसरं संधी आपल्याला दिली पाहिजे आणि ते शासन आणि पोलीस विभाग आणि महाराष्ट्र शासन ह्या संधी देताना आपल्याला दिसतोय कारण की ते आपलेच नागरिक आहेत। म्हणून माझं मत आहे की त्यांनी आत्मसात केलं असेल तर त्यांना आपल्याला सोयीसुविधा पण आपल्याला द्यायला